त्यानंतर मागच्या 1 तासापासून नागपूरच्या लक्ष्मी भवन चौकामध्ये जल्लोष सुरू आहे आणि पोलीस देखील आता इथे जे क्रिकेटचे रसिक आहे, चाहते आहे, जल्लोष करणारे आहे, त्यांना इथनं पांगवण्याचा प्रयत्न करत आहे। मात्र पोलिसांचे जे प्रयत्न मागच्या 15 मिनिटापासून असे सुरू आहे की इथले जे क्रिकेट रसिक आहे त्यांनी हा चौक खाली करावा। वाहतुकीची मोठ्या प्रमाणामध्ये कोंडी झालेली आहे, मात्र क्रिकेटचे चाहते आहे ते ऐकायला तयार नाही आणि सातत्याने त्यांचा जल्लोष चारही बाजूने आपल्याला पाहायला मिळत आहे। जर का एका बाजूने पोलिसांनी पांगवण्याचा प्रयत्न केला तर दुसऱ्या बाजूने परत जल्लोष सुरू होतो, दुसऱ्या बाजूने जल्लोष पांगवण्याचा प्रयत्न केला तर तिसऱ्या बाजूने जल्लोष सुरू होतो। तर साधारण हा क्रम असाच मागच्या 1 तासापासून सुरू आहे। पोलिसांनी सुरुवातीला पहिले काही 20 ते 25 मिनिटं नागपूरकरांना, तरुणांना जल्लोष करण्याची संधी उपलब्ध करून दिली होती, मात्र नंतर वाहतुकीची कोंडी झाली। त्यामुळे पोलिसांनी सर्व क्रिकेट रसिकांना विनंती केली की त्यांनी इथनं चौक खाली करावा। मात्र त्यांना दृश्यांमध्ये बघितलं तर पोलीस काही हलका बळाचा वापर करत आहे, इथल्या क्रिकेट रसिकांना पांगवण्याचा प्रयत्न करत आहे, मात्र ते इथनं हलायला तयार नाही। कारण की आज जो चॅम्पियन ट्रॉफीमध्ये भारताचा जो विजय झाला तो याची ऐतिहासिक विजय आणि जुना चॅम्पियन ट्रॉफीचा जो पराभव होता त्याची सल होती ती आज कुठेतरी ती संपलेली आहे। त्यामुळे निश्चितच नागपूरकरांचा मागच्या 1 तासापासूनचा असा जल्लोष पाहायला मिळत आहे। पोलीस वारंवार विनंती करत आहे की इथनं चौक खाली करा, मात्र नागपूरकरांचा जल्लोष थांबण्याचं नाव घेत नाही। कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।